यावेळेस कोण निवडून येईल मग असं वाटते तुम्हाला? गेल्या जवळजवळ 9 वर्षामध्ये म्हणजे 5 वर्ष नगरसेवक म्हणून आणि त्याच्यानंतर जे प्रशासकीय काळ होता, त्या काळामध्ये या चारही नगरसेवकांनी, कारण हे मागच्या वेळेला चारही नगरसेवक होते, या चारही नगरसेवकांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. जनसंपर्क यांचा सगळ्यांचा चांगला आहे. प्रभागामध्ये जी काही कामं आहेत, त्या कामांमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी कामं त्यांनी केलेली आहेत. त्यामुळं यावेळेला निश्चितच विजय भारतीय जनता पार्टीच्या या चारही उमेदवारांचा होईल, असं मला वाटतं. त्यांनी केलेली काही ठराविक कामं सांगू शकाल? अ, अनेक ठिकाणी जे रस्त्यांची कामं होती, त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे रस्ते असतील, जी प्राधिकरणमध्ये अतिशय चांगली उद्यानं आहेत, त्या उद्यानांचा जीर्णोद्धार असेल किंवा त्यामध्ये चांगली झाडं लावणं, मेंटेन करणं सगळं, किंवा ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी काही ठळक कामं, अशी अनेक कामं त्यांनी केलेली आहेत की जी नागरिकांच्या उपयोगी अशी कामं आहेत. आणि त्या कामांमध्ये त्यांनी जे त्यांचं काम दाखवलेलं आहे, त्याच्यामुळं अतिशय खुश असे इथले सगळे नागरिक आहेत. त्यामुळे मतदान त्यांना जास्तीत जास्त होईल. नमस्कार ताई. नमस्कार. तुम्हाला काय वाटतं तुमच्या या वॉर्डामध्ये सध्या कोणाची हवा जास्त आहे? कमळ. आमचे अमितदादा गावडे प्रसिद्ध आहेत आणि दुसरं म्हणजे आपले कमळचे दुसरे सदस्य जे आहेत मिसाळ साहेब, हे अतिशय, आणि अमितदादा हे नक्की 100% निवडून येणार आहेत आणि त्याला काही कुठल्याही परिस्थितीत ते येणार आणि त्याला काही शंका शून्यसुद्धा नाही. तुम्हाला काय वाटतं ते निवडून काय येतील? त्यांचं कार्यकाळ तसं आहे. मी अमितदादांना 20 वर्षापासून ओळखते आहे. अगदी ते राजकारणात नंतर आलेत, पण त्याच्या अगोदरपासून पण त्यांना हेल्प म्हणजे प्रत्येकाला मदत करायची वृत्ती जी आहे त्यांची, अडचणीच्या वेळेस धावून येणं किंवा वेळप्रसंगी कुठल्याही परिस्थितीत ते सदैव तत्पर राहतात. आणि मिसाळ साहेबांचं पण तसंच आहे. कधी पण तुम्ही त्यांना फोन करा, काहीही काम असेल ते उचलतात आणि लगेच म्हणजे सदैव आपलं येणार म्हणजे येणारच प्रत्येक वेळेस. अतिशय चांगले त्यांचे सहकार्य आहे. करोना काळात असू द्या किंवा मग आपले पेविंग ब्लॉक वगैरे रस्ते बनवणे, अमितदादांचं हे मंदिर वगैरे बनवणे, किंवा म्हणजे सांस्कृतिक, खेळाडी आणि आपलं हे धार्मिक याच्यात प्रचंड त्यांची गोडी आहे आणि ते सदैव त्या याच्यासाठी नेहमीच म्हणजे उभे राहतात. मग तुम्हाला काय वाटतं की हा भाजपचा अख्खा जो 4 जणांचा पॅनल आहे तो सगळाच निवडून येणार? हां, येणार नक्कीच.